Audio Jungle. जय भीम भावांनो, जर तुम्हाला अशी रील्स क्रिएट करायची असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. कोठे स्किप करायचं नाही, कारण तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगितले समजून जाईल आणि मटेरियलसुद्धा मिळून जाईल. तर भावांनो, ही रील्स तयार करण्यासाठी आपल्याला कॅपकट ॲप्लिकेशन लागेल आणि कॅपकटला भावांनो प्रोटोन एक VPN लागेल. तर ते तुम्हाला दोन्ही प्ले स्टोअरवरती मिळून जातील. कॅपकट ॲप्लिकेशन तुम्हाला टेलिग्रामवरती मिळून जाईल. तर हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, ते स्किप करायचं नाही. असा रील्स तयार करण्यासाठी आपल्याला कॅपकट लागेल. कॅपकटमध्ये भावनो टेलिग्राम चॅनलवरती दिलेले आहे, तुम्ही तिथे जाऊन डाउनलोड करू शकता. आणि भावनो तिथे सर्व व्हिडिओचे मटेरियल आणि सर्व ट्युटोरियल देत असतो. तुम्ही इंस्टाग्राम आयडीला सुद्धा फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्राम आयडीला सुद्धा फॉलो करा, कारण तिथे नवीन ट्रेंडिंग रील्स अपलोड करत असतो. काही प्रॉब्लेम येत असेल तर मला इंस्टाग्राम आयडीला मेसेज करायचा आहे. तर भावनो, चला आपण वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात पहिल्यांदा अगोदर तुम्हाला भावनो हे कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करायचे. पण भावनो, कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करण्या अगोदर तुम्हाला हे टर्बो VPN आहे प्रोटोन, हे तुम्हाला ओपन करायचे. तर हे ओपन केल्यानंतर पाहू शकता तुम्हाला कनेक्टवरती क्लिक करायचे. कनेक्टवरती क्लिक केल्यानंतर भावनो पाहू शकता आपले VPN जे आहे ते कनेक्ट झालेलं आहे. तर आता आपल्याला कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करायचे. तर भावनो, हे कॅपकट ॲप्लिकेशन तुमच्याकडे जर नसेल तर तुम्हाला मी टेलिग्राम चॅनलवरती दिलेले आहे, तुम्ही तिथे जाऊन डाउनलोड करू शकता. जर ते वर्जन भावनो तुमच्याकडे चालू होत नसेल तर भावनो याच्या पुढचे वर्जन मी तुम्हाला टेलिग्रामवरती देईन. तर सिम्पली तुम्हाला न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचे. न्यू प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर अल्बममध्ये यायचे आणि भावनो आपले मटेरियलचे फोल्डर इथं शोधून घ्यायचे. मटेरियलचे फोल्डर इथं सापडल्यानंतर पाहू शकता तुम्हाला फोटोवरती यायचे. हे सर्व मटेरियल व्यवस्थित दिलेले आहे आणि हे व्हिडिओ दिलेलं. तर भावनो, तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो हा प्रोजेक्ट व्हिडिओ आहे, आपल्याला याच्यावरती काम करायचे. तर हे प्रोजेक्ट आहे, तर ॲड वरती क्लिक करायचे. ॲड वरती क्लिक केल्यानंतर पाहू शकता भावनो, हा जो व्हिडिओ आहे थोडा व्यवस्थित असा झूम करून घ्यायचा आहे. झूम केल्यानंतर फोटो 1 आणि फोटो 2 असे तुम्हाला दिसून जातील. तर हे तुम्हाला व्यवस्थित स्पेल्ट करायचे आहेत. तर भावनो, आपला फोटो 2 इथून चालू होत आहे, तर याच्यावरती क्लिक करायचे आणि स्पेल्ट करून घ्यायचे. तर व्यवस्थित भावनो असे सर्व आपले फोटो जे आहेत ना, ते फोटो तुम्ही स्पेल्ट करून घ्यायचे आहेत. मी सुद्धा फोटो स्पेल्ट करून घेतो. कट केल्यानंतर या फोटोवरती क्लिक करायचे. फोटो 1 वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला साईडला स्क्रोल करायचे. साईडला स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला रिफ्लेक्स वरती यायचे. रिफ्लेक्स वरती आल्यानंतर फोटोवरती यायचे. फोटोवरती आल्यानंतर भावनो आता सिम्पली इथं आपले व्यवस्थित सर्व फोटो ॲड करायचे. तर या फोटोवरती असं व्यवस्थित सिलेक्ट करायचे आणि तुम्हाला भावनो हा फोटो झूम करून घ्यायचा आहे. तर व्यवस्थित तुम्हाला ट्रान्सफॉर्मेशन वरती यायचंय. ॲडव्हान्समध्ये जाऊन तुम्हाला झूम वरती येऊन हा व्यवस्थित फोटो झूम करून घ्यायचा आहे आणि ओके करून घ्यायचं. ओके केल्यानंतर भावनो पुढच्या फोटोवरती यायचंय. पुन्हा तुम्हाला रिफ्लेक्स ऑप्शनमध्ये यायचंय. रिफ्लेक्स ऑप्शनवरती आल्यानंतर भावनो पुढचा फोटो सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर पुन्हा तुम्हाला ट्रान्सफॉर्मेशनवरती येऊन ॲडव्हान्समध्ये जाऊन व्यवस्थित झूम करायचा आहे. असं व्यवस्थित झूम केल्यानंतर ओके करायचे. तर भावनो, बाकीचे सर्व जे फोटो आहेत ना ते व्यवस्थित ॲड करून घ्या. तर भावनो, मी सुद्धा फोटो ॲड करून घेतो. भावनो पाहू शकता सर्व फोटो ॲड झालेले आहेत. तर तुम्हाला इथं काय करायचं आहे, आता आपल्याला याला इफेक्ट द्यायचा आहे. तर या पहिल्या फोटोवरती क्लिक करायचे, ॲनिमेशनमध्ये जायचे. ॲनिमेशनमध्ये आल्यानंतर आपल्याला क्रॉस ओपन हा पहिला इफेक्ट द्यायचा आहे. तर क्रॉस ओपनवरती क्लिक करायचं आहे. हा क्रॉस ओपन पहिला इफेक्ट देऊन टाकायचा आहे आणि ओके करायचं आहे. तर भावनो, फोटोला इफेक्ट देण्यासाठी आता या बॉक्सवरती क्लिक करायचे. बॉक्सवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला भावनो हा जो रंबल झूम इफेक्ट दिसत असेल याच्यावरती क्लिक करून घ्यायचे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला 0.5 ठेवून घ्यायचे आणि ओके करायचे. ओके केल्यानंतर पुन्हा पुढच्या फोटोवरती क्लिक करायचे. हाच इफेक्ट भावनो द्यायचा आहे, 0.5 ठेवून घ्यायचा आहे आणि पुन्हा ओके करायचे. ओके केल्यानंतर पुन्हा या फोटोवरती क्लिक करायचे. ट्रबल झूम हाच इफेक्ट द्यायचा आहे, 0.5 ठेवून घ्यायचे. ओके करायचे. ओके केल्यानंतर पुन्हा पुढच्या फोटोवरती क्लिक करायचं. भावनो आता तुम्हाला भावनो इथे दुसरा इफेक्ट द्यायचा आहे. तर या फोटोवरती क्लिक करायचे. तर या फोटोवरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनमध्ये जायचे. ॲनिमेशनमध्ये आल्यानंतर तुम्हाला अनफोल्ड इफेक्ट दिसत असेल याच्यावरती क्लिक करायचे. पुन्हा ओके करायचे. पुढच्या फोटोवरती यायचे. ॲनिमेशनमध्ये जायचे आणि तुम्हाला अनफोल्ड हा इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे आणि 0.3 ठेवून घ्यायचे आणि ओके करायचे. पुन्हा पुढच्या फोटोवरती यायचे. ॲनिमेशनमध्ये जायचे. तोच इफेक्ट ठेवायचा आहे, 0.2 ठेवा, ओके करा.
पुन्हा पुढच्या फोटोवरती या ॲनिमेशन मध्ये जाऊन तोच इफेक्ट ठेवायचा, व्यवस्थित इफेक्ट ठेवा. तर भावनो अशी व्यवस्थित इफेक्ट ठेवून घ्यायचे तर ओके करायचं. ओके केल्यानंतर आता भावनो तुम्हाला इथं हा जो 3 नंबर फोटो दिसत असेल ना, पुन्हा या बॉक्सवरती क्लिक करायचे. आता हा शेक इफेक्ट दिसत असेल याच्यावरती क्लिक करायचे. पुढच्या फोटोवरती यायचे, पुन्हा या बॉक्सवरती क्लिक करायचे. भावनो हा शेक इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे आणि तुम्हाला हा 0.4 ठेवून घ्यायचा आणि ओके करायचे. पुन्हा पुढच्या फोटोवरती येऊन भावनो तोच इफेक्ट अप्लाय करायचा आहे आणि 0.4 ठेवून ओके करायचे. ओके केल्यानंतर आता तुम्हाला इथे काय करायचे, आपल्याला सॉन्ग एक्सट्रॅक्ट करायचे. तर तुम्हाला ॲडोवरती क्लिक करायचे. एक्सट्रॅक्टवरती क्लिक करून तुम्हाला भावनो मी एक एडिट व्हिडिओ दिलेला आहे, म्हणजे मी रील्स अपलोड केलेले आहे, यूट्यूबवरती सुद्धा शॉर्ट अपलोड केलेला आहे. तो डाउनलोड करून भावनो त्याचा सॉन्ग यूज करू शकता. तर हा सिलेक्ट करायचे, ॲडवरती क्लिक करायचे. ॲडवरती क्लिक केल्यानंतर एक्स्ट्रॅक्ट ॲड भावनो पाहू शकता इथे दिसून जाईल. तर आता तुम्हाला इथं काय करायचे, आपल्याला व्यवस्थित PNG ॲड करून घ्यायचे आहेत. तर तुम्हाला ओव्हरलीवरती यायचे. ओव्हरलीवरती आल्यानंतर ॲड ओव्हरलीवरती क्लिक करायचे. ॲड ओव्हरलीवरती क्लिक केल्यानंतर आपल्या भावनो मटेरियलच्या फोल्डरमध्ये यायचं आहे. मटेरियलच्या फोल्डरमध्ये आल्यानंतर तुम्हाला ब्लॅक पेन जी दिली याच्यावरती क्लिक करा, ॲड करा. ॲड केल्यानंतर व्यवस्थित झूम करून घ्यायचे आहे आणि तुम्हाला याची लेंथ जी आहे ती शेवटपर्यंत ठेवून घ्यायची आहे. अशी व्यवस्थित शेवटपर्यंत ठेवून घेतल्यानंतर आता पुन्हा तुम्हाला ॲड ओव्हरलीवरती क्लिक करायचे. तुम्हाला टेक्स्ट PNG दिलेले सिलेक्ट करा, ॲड करायचे. ॲड केल्यानंतर व्यवस्थित त्याची साईज कमी करा आणि खालच्या बाजूला ठेवून घ्यायची आहे. व्यवस्थित खालच्या बाजूला ठेवल्यानंतर याची लेंथ सुद्धा शेवटपर्यंत ठेवून घ्यायची आहे. अशी व्यवस्थित ठेवून घेतल्यानंतर आता ओव्हरली व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे. ॲड ओव्हरलीवरती क्लिक करा, व्हिडिओमध्ये जावा, हा व्हिडिओ सिलेक्ट करा, ॲड करा. ॲड केल्यानंतर तुम्हाला हा व्यवस्थित झूम करून घ्यायचा आहे. झूम केल्यानंतर तुम्हाला स्पेसिकवरती यायचं आहे. स्पेसिकवरती आल्यानंतर भावनो तुम्हाला हा फिल्टर ठेवून घ्यायचा आहे आणि याची ऑपिसिटी जी आहे ती तुम्हाला 20 ठेवून घ्यायची आहे आणि ओके करायचे. ओके केल्यानंतर वाढलेला जो पार्ट आहे तो कट करून घ्यायचा आहे. असं व्यवस्थित कट केल्यानंतर हा उरलेला पार्ट डिलीट करून घ्यायचा आहे. तर भावनो आपला व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ तयार झालेला आहे. जर तुम्हाला याला इफेक्ट द्यायचा असेल तो इफेक्ट सुद्धा देऊ शकता. इफेक्टवरती यायचे, व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन तुम्हाला भावनो इथे एक इफेक्ट दिसून जाईल, तो व्यवस्थित तिथे इफेक्ट देऊन टाकायचा आहे. तुम्हाला लाईट या ऑप्शनमध्ये यायचं आहे आणि तुम्हाला ग्लो इफेक्ट दिसत असेल सिलेक्ट करायचा आहे. ग्लो इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर पुन्हा याच्यावरती क्लिक करायचे, सेटिंगमध्ये जायचे. ग्लो तुम्हाला कमी करून घ्यायचा आहे आणि साईज वाढवायची आणि ओके करायचे. ओके केल्यानंतर पुन्हा भावनो याची लेंथ शेवटपर्यंत ठेवून घ्यायची आहे. अशी व्यवस्थित शेवटपर्यंत याची लेंथ ठेवल्यानंतर व्हिडिओ भावनो आपला तयार झालेला आहे. तर अल्ट्रा HD वरती क्लिक करायचे. तुम्हाला याची साईज जी ठेवायची ती ठेवा आणि व्हिडिओ एक्सपोर्ट करायचा आहे. तर भावनो आपला हा व्हिडिओ तयार झालेला आहे आणि एक्सपोर्ट सुद्धा होत आहे. जर असे तुम्हाला न्यू ट्रेंडिंगचे व्हिडिओ पाहिजे असतील तर मला Instagram ID ला रील शेअर करा, जावा त्याच्यावरती ट्युटोरियल घेऊन यायचे. तर आजचे ट्युटोरियल कसे वाटले मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पासवर्ड दिलेला आहे तो पासवर्ड मिळून जाईल. आपल्या चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि बेल आयकॉन प्रेस करायचे, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळून जाईल आणि तुम्ही लवकरात लवकर असे व्हिडिओ तयार करून यूट्यूबवरती किंवा Instagramवरती सोडू शकता. तर भावनो भेटू आपण पुन्हा नवीन दुसऱ्या व्हिडिओमध्ये.